देवता माता सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार अभिवादन. ज्या माऊलीने स्वराज्यासाठी आदर्श राजा घडविला त्यामध्ये राजमाता मा जिजाऊसाहेब, ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. माझे नाव ईश्वरी समाधान वाघमारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलगाव. माझा विषय मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय. होय, मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय. सुमारे 350 वर्षापूर्वी आदिलशाही, निजामशाही, मोगल, सिद्धी या परकीय सत्तांना उलटून पाडले ते आम्हीच. स्वराज्यावर चालून आलेले अफजल खानाला फाडून टाकले ते आम्हीच. लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे कापली, औरंग्याची झोप उडवली आणि दिल्लीचेही तख्त राखले ते आम्हीच. अखंड महाराष्ट्रातील संबंध जाती धर्मातील मावळा एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले ते आम्हीच. आता समजले असेल तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय आम्ही, छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय आम्ही. ऐकत आहात ना? तुम्हास वाटत असेल इतक्या वर्षानंतर महाराज कसे काय आले आहेत, तर होय, आलोय आम्ही परत का आलोय ते तुम्हाला सांगतोय. नीट ऐका. 350 वर्षापूर्वी आम्ही जे स्वराज्य निर्माण केले ते स्वराज्य कसे आहे? माझ्या मावळ्या रक्ताने जिंकलेले गड किल्ले कसे आहे? माझी प्रजा सुखी आहे काय? माझ्या बळीराजाची अवस्था काय आहे? माझ्या स्वराज्याच्या आया बहिणी सुरक्षित आहेत काय? हेच बघायला आलोय आम्ही. आम्ही जिथे जन्म घेतला तो शिवनेरी, स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वराचे मंदिर, स्वराज्याचे तोरण बांधले तो तोरणा किल्ला, स्वराज्याची राजधानी रायगड आणि राजगड यांची अवस्था काय आहे? माझ्या मावळ्यांच्या रक्ताने नाहून निघालेले आणि पोलादी मनगडाने जिंकलेले किल्ले पन्हाळगड, प्रतापगड, विशाळगड, तो कोंढाणा आणि पुरंदर मोडकळी झाले आहे. त्याची डागडुजी करणे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्हाला काय वाटले? आम्ही काय डोळे बंद करून आलोय ते? आमची नजर जोबेर आहे. येताना सर्व बघितलंय आम्ही. आज स्वराज्यामध्ये काय चालू आहे, आज स्वराज्याची काय अवस्था झाली आहे आणि माझे मावळे काय काय करत आहे हे सर्व बघितले आम्ही. जगदम प्रत्येक गावागावात, चौकात पुतळे उभे केले आहे तुम्ही आमचे. माझा राजा म्हणून आरती आणि पूजा करतात तुम्ही. तुम्हाला सांगतो आम्हाला अजिबात आवडले नाही. कारण आम्ही काय देव नव्हतो किंवा चमत्कारी बाबा नव्हतो. लक्षात ठेवा, संबंध जाती धर्मातील मावळा एकत्र करून बलिदानाने हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले होते आम्ही. आणि तुम्ही जातीमध्ये भांडणे करून माझ्या नावाखाली राजकारण करताय. हे बघून आम्हाला भयंकर राग आलाय तुमचा. रागाला आहोत आम्ही तुमच्यावर. राष्ट्रसेवेच्या नावाखाली भ्रष्ट आणि गुन्हेगार लोकांना नेता बनवत आहात तुम्ही. गुन्हेगारांना डोक्यावर घेऊन नाचत आहात तुम्ही. अगदी लाचार होऊन नेत्याची गुलामी करतात तुम्ही. लाच घेऊन मतदान करतात तुम्ही. लाच घेणे म्हणजे स्वराज्यासोबत फितुरी करणे होय. जो कोणी स्वराज्यासोबत फितुरी करेल त्याची गर्दन मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे तुम्हाला ठाऊक आहे. आज स्वराज्यामध्ये माझे शेतकरी मायबाप आत्महत्या करत आहेत. आज स्वराज्यामध्ये स्त्रिया आणि बालिकेवर बलात्कार होत आहेत. हे बघून तर आमच्या मस्तक गरम होत आहेत, गरम. आमचा इतिहास विसरलाच वाटतंय. ज्या राजा पाटलाने परस्त्रियाच्या अब्रूवर हात टाकला होता, त्या राजा पाटलाचे दोन्ही हातच कलम केले होते, हे विसरलाच वाटतंय. आता तर स्वराज्यामध्ये भर दिवसा स्त्रियाची अब्रू लुटल्या जाते आणि माझा मावळा हात बांधून बघत बसतोय. लाज वाटते आम्हाला अशा मावळ्यांची लाज. अशा मावळ्याच्या हातात बांगड्या भरून धिंड काढावीशी वाटते आम्हाला, धिंड. माझ्या मावळ्यांनो, नीट ऐका. आम्ही जिंकलेले गड किल्ले यांचा सांभाळ करा. ते तुमच्या हवाली केले. परस्त्रियावर वाईट नजर टाकणाऱ्यांचे डोळे काढून टाका. स्वराज्यातल्या शेतकऱ्यांचा सन्मान करा. फक्त दाढी आणि मिशावरून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नसतो तर आचार आणि विचार